राणे, इथं पिंपळगाव खुर्द ग्रामपंचायत सदस्य आहे। आमच्या गावामध्ये जलजीवन मिशन अंतर्गत पाईपलाईनचे काम चालू आहे। ते पाईपलाईनचे काम अतिशय इतके निकृष्ट दर्जाचे आणि बोगस होत आहे की जिथं जिथं जोडल्या जात आहे तिथे तिथं लिकेज राहत आहे। लिकेज मतलब 8-8 दिवस खड्डे खोदून ठेवत आहेत, ते खड्डे बुजत नाही। आता मागे एका गल्लीमध्ये 8 दिवस खड्डा म्हणजे तसंच तसा राहिला, तो बुजला नाही। त्यामध्ये एक मुद्दा पडून त्याला टोंगा फुटला, त्याचं म्हणजे भरपूर प्रमाणात तिथं रक्त वाया गेलं। अशा घटना गावामध्ये घडत आहेत। आम्ही वनवेला वारंवार फोन करून वनवे आमचा फोन उचलत नाही। ठेकेदाराला त्यांचं तपशील मागितलं, इस्टिमेट मागितलं कामाबद्दल, ते आम्हाला इस्टिमेट देत नाही। आणि हे म्हणजे टाकीचं काम चालू आहे, ही रेती आहे का माती आहे हे समजायला हे नाही आहे। आणि गेल्या 3-4 महिन्यापासून काम पण बंद आहे, म्हणजे नेमकं चालू काय हेच हे नाही आहे। ग्रामसेवक फोन लावतायत, ग्रामसेवकांचा फोन उचलत नाही त्यांना, म्हणजे ग्रामपंचायतमध्ये आतापर्यंत त्यांनी इस्टिमेट सुद्धा नाही आहे। लोक आम्हाला विचारतात की काय चालू आहे, कसं चालू आहे, ते आम्हाला सांगायला सुद्धा म्हणजे इस्टिमेट मागणी केल्यानंतर आमची मागणी एवढीच आहे की त्यांना आता गेल्या महिन्यापासून ते खोदकाम चालू होतं, मग आता हत्ती गेला आणि शेपूट राहिलं, पण शेवटून इतका त्रास होतोय त्यांचा की ते काम पूर्ण करत नाहीये। म्हणजे एक गल्ली खोदली की ते गल्ली कंप्लीट करायला पाहिजे। हे पहा, हे माती की रेती काही समजायला मार्ग नाही ना, हे पूर्ण म्हणजे रेती हातात येतच नाही आहे, जिथं घेतलं तिथं मातीनं हेच हातात येते खडे अडचणीने या गोष्टी सगळं दोनच काम चालू आहे। पाईपलाईन वरून आम्हाला खूप त्रास होत आहे, तर याची नेहमीच सुधारणा करावी आणि लवकरात लवकर आम्हाला पाण्याची व्यवस्था करावी। त्याच्यामुळे लहान मुलांना देखील त्रास होत आहे, त्या डासांचा संभव आहे। नाव संदीप बोलते, मी पिंपळगाव खुर्द या गावातील स्थानिक रहिवासी आहे। हे इथे माझं घर आहे। हे इथून जल जीवन अभियानाची पाईपलाईन दिलेली आहे, त्यामुळे इथे खूप लिकेज आहे। या लिकेजांनी गाडी पायदळ व्यवस्था जाताना येताना रस्त्याने खूप अडचण होते। इथे लहान मुलं हे खेळत असतात, त्यांना आरोग्यावर डासांचा परिणाम होतो। तर ग्रामपंचायतींनी सदस्यांना हे ठेकेदाराला खूप सांगितलं आहे, तरी पण ते विचार काही ॲक्शन घेता नाही आहे। तर विचार काही ना काही रिलॅक्स करावा। आपली मागणी की बा हे जे लिकेज आहे हे बुजून घ्यावे आणि हे इथे रोड आता हे निर्माण करावा। आणि पाण्याच्या संदर्भात काय भूमिका? पाणी हे रेग्युलर पाणी नाही येत, हा पाणी तरी पण 15 महिना दिवस पाणी येत नाही, तरी पण 2-1 दिवस आड तरी पाणी आलं पाहिजे गावात।